नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण अळूवड्या बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। आता आपण अळूवड्या बनवणार आहोत। तर ही जी अळूची पानं आहेत ती आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ह्याचे हे जे देठ आहे ते काढून घेणार आहोत। बघूयात तर मग अशा पद्धतीने जे आहे हे देठ आपण कट करून त्याची वरची साल काढून घेणार आहे। आता आपण ही पानं जी आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची। अळूची पानं मी धुवून ती निथळायला ठेवली आहे। तोपर्यंत आपण त्यातलं जे आतलं सारण आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। त्यासाठी आपण बेसन घेणार आहे। माझी पानांची क्वांटिटी जास्त आहे, सो मी सारण जे आहे ते जास्त प्रमाणात बनवणार आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकली आहे अर्धा चमचा, लाल तिखट मसाला टाकला आहे, धने जिरे पावडर टाकली आहे आणि सफेद तीळ। नंतर मी याच्यात ओवा टाकला आहे, आलं लसणाची पेस्ट टाकली आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे। बरेचसे लोक जे आहेत ते गुळाचं पाणी टाकतात, पण मी गूळ जो आहे तो बारीक किसून घेतला आहे, पण अगदी थोडंसं टाकायचं चिंचेचं पाणी। आणि त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय छान असं आपलं मिश्रण रेडी आहे। अशा पद्धतीने झालं पाहिजे जेणेकरून ते सगळ्या पानाला व्यवस्थित लागेल। तर सारण तयार आहे। अळूवडीची पानं अशी आपण धुवून घेतलेली आहेत छान, ठीक आहे। आता ही छान पुसून घ्यायची आहेत। हे जे आपलं अळूवडीचं पान आहे ह्याच्यावर आहे ना एकदा दोनदा असं फक्त लाटण्याने फिरवून घ्यायचं। चिंचेचा गोळ असा व्यवस्थित पूर्ण पानाला लावून घ्यायचा आहे। छान असं सगळ्या पानाला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यावर आपण जे आपलं सारण केले ते असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। आता आपले ह्या पानाला लावून झालं। त्याच्यापेक्षा जे छोटं साईज आहे, एक साईज अळूची पानं तशी मिळतात मार्केटमध्ये, ते आपण उलटं लावायचं आहे, ठीक आहे। आता त्याला पुन्हा तीच प्रोसेस, चिंचेचे गोळ आणि आपलं सारण। आता आपलं रेडी आहे आणि अशा पद्धतीने आपण आता असं फोल्ड करायचं आणि आपला जो घोळ आहे तो अगदी थोडा थोडा असा लावून घ्यायचा जेणेकरून ते व्यवस्थित बसेल। आणि हे असं छान असं तुम्हाला आणि ते मी आता इडलीच्या भांड्यात शिजायला ठेवणार आहे। इडलीचं भांडं आहे त्यात मी पाणी भरलंय आणि पाणी गरम होईपर्यंत इडलीच्या भांड्यामध्ये ही जी अशी ताटली असते त्या ताटलीला तेल व्यवस्थित लावून आपण त्या अळूवड्या याच्या जी ताटली आहे याला मी आता चारी बाजूनी तेल लावून घेते व्यवस्थित। त्याच्यामध्ये आपले जे हे अळूवड्यांच्या पानांचे रोल आहेत ते आपण ठेवणार आहोत। पाणी आता थोडं कोमट झालंय आणि आता मी ह्याच्यात ही डिश ठेवणार आहे। आता हे 20 ते 25 मिनिटं व्यवस्थित वाफू द्यायचे। आपल्या अळूवड्या शिजून रेडी आहेत, तुम्ही पाहू शकताय। आणि एक अर्धा तास या नॉर्मल रूम टेम्परेचरवर मी थंड व्हायला ठेवणार आहे, ठीक आहे। आता ह्याचे मी छोट्या छोट्या वड्या पाडणार आहे आणि आपण त्या आता फ्राय करू। थंड झाल्या तर अशा छान वड्या पडतात, बघू शकताय तुम्ही। तवा जो आहे तो मी गरम करायला ठेवला होता। वड्या तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता। आता या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे। रेडी आहे आपली कुरकुरीत अशी अळूवडी। अशा झटपट आणि नवनवीन रेसिपीजसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।